साक्री तालुक्यातील इच्छापूर येथे यात्रेनिमित्त आलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्या संदर्भात पोलीस प्रशासन राजकीय दबावात गुन्हा दाखल करत नसल्याने हजारोंच्या जनसमुदायाने साक्री शहरातून मोर्चा काढत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी तालुक्याच्या आमदार सौ गावित यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त केला। दिनांक 22 रोजी तालुक्यातील इच्छापूर गावात असलेल्या यात्रेच्या निमित्ताने महिर येथील 14 वर्षीय युवती रुपाली सरक ही आपल्या सहकारी तरुणांसोबत यात्रेत आली असताना तिचे 5 ते 7 तरुणांनी अपहरण करून तिची निर्घृण हत्या करून इच्छापूर गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या हॉटेल जवळ टाकून मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या हत्येच्या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास 2 दिवसापासून चालढकल करीत असून हा प्रकार हत्या नसून अपघात असल्याचे दाविण्याचा प्रयत्न चालू आहे। या संपूर्ण प्रकरणात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून खुनाच्या प्रकाराला अपघाताचे वळण देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले। तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने एकत्र येऊन पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इच्छापूर येथे ऑक्टोबर 22 रोजी रात्री रुपाली सरक या अल्पवयीन युवतीचे अपहरण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान मृतक अल्पवयीन युवतीने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर घाव घालीत निर्घृण खून करण्यात आलेला आहे। या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणी असंवेदनशीलता दाखवित गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात अपघाताचा बनाव संबोधून संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविलेला आहे। अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून मृत रुपालीला न्याय मिळवून द्यावा। संशयितांना जेरबंद करत खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी। यापुढे कुणाच्याही लेकीबाळीवर असा क्रूर प्रसंग तसेच धाडस करणार नाहीत। सामाजिक कार्यकर्ते, भाजपा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्याशी फोनवर चर्चा करून सयाबाई सरक यांच्या सांगण्यावरून फिर्याद दाखल केली आहे। एक मिनिट बसून घे, खाली बसून घे बाई। पोलीस अधिकारी विलंबित झालेच पाहिजे। आज ही वेळ रुपाली ताईवर आली, उद्या मुली बाहेर शिक्षणाला जातात, कशाला जातात, आम्ही कसं जायचं? आम्हाला न्याय हा भेटलाच पाहिजे। गुन्हेगारांना पब्लिकच्या हवाले करा, आम्ही त्यांना पद्धतशीर फाडू, कारण की हा सामाजिक नागरिकांचा गांडी तोडू शकतो। आणि जसे पोलीस आता आपल्याला बोलले की 302 हा गुन्हा आता कॅन्सल झालाय 2023 पासून, तर मी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की बीएनएस सेक्शन 60 झाले। बीएनएस सेक्शन 103 च्या तहत सब क्लॉज 1 मध्ये मर्डर हा गुन्हा त्या दरादमांवरती दाखल झालाच पाहिजे। आणि आता सगळ्यांनी 302 नाही 103 सब क्लॉज 1 चे नारे लावायचे। 103 हा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे मर्डरचा। आम्हाला जेव्हा पडेल आम्ही रस्त्यावर फिरू, तुम्ही आम्हाला हात लावणारे आहे कोण? माझं एवढंच म्हणणं आहे की आता जर आपण गप्प बसलो तर उद्या उठून आपल्या बहिणींना सुद्धा एका लोकांना 103 च्या तहत मर्डरचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे। आपण रुपाली ताईला 22 तारखेला जी निर्घृण हत्या करण्यात आली त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। त्यामुळे साक्री तालुक्यातील सर्व समाजातील लोक रस्त्यावर उतरले। मोबाईलच्या एक मेसेजवर सर्व महिर गावातील सर्व आमच्या आया बहिणी असतील, परिसरातील सर्व भाऊबंद असतील, रुपाली ताईला न्याय भेटला पाहिजे या अनुषंगाने आज
या साक्री तालुक्याच्या पोलीस स्टेशनवर आपण धडक मोर्चा काढलेला आहे. त्या मोर्चाच्या माध्यमातून या मारेकरांना पाठीशी घालण्याचं काम जे साक्री तालुक्याच्या आमदारांनी केलेलं आहे त्यांचा पहिले आपण निषेध करू. एक महिला आमदार असून या मारेकरांना कसं कमीत कमी शिक्षा होईल असं पोलीस प्रशासनावर दबाव आणून आणि त्यांना शिक्षा कमी झाली पाहिजे आणि त्यांचा त्या मुलीचा ऍक्सिडेंट दाखवा अशी या आमदार महोदयांची शिफारस पोलिसांना दबाव आणून करण्यात आली होती. काल हा सायंकाळचा घटना क्रमांक आहे. आम्हाला जेव्हा समजलं पोलीस प्रशासनावर दबाव येत आहे तर आम्ही गावामध्ये लगेच प्रमुख लोकांनी मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं का पोलिसांवर दबाव आणण्याचं काम करतायत. या पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचं काम या साक्री तालुक्याचे ग्रामीण डीवायएसपी संजय बाबरे म्हणून आहेत. त्यांनी या प्रशासनावर दबाव आणून या मारेकरांना जे 5-6 मारेकरी आहेत कोण त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि एकच मारेकरी दाखवायचा आणि तो बी ऍक्सिडेंट दाखवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी जामीन झाली पाहिजे. जे कोणी आरोपी असतील ज्यांनी संघट मताने येऊन माझ्या बहिणीवर अत्याचार केलेला आहे म्हणून जे कोणी असतील आणि अत्याचार करणाऱ्याला कुठली जात कुठला धर्म राहत नाही त्याची प्रवृत्ती बोगत असते मर्यादा द्यायची आणि हा जो न्याय येणाऱ्या काळात माझ्या या तालुक्यातील कुठल्याच बहिणीवर झाला नाही पाहिजे. आज संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण समाज या ठिकाणी आलेला आहे आणि प्रचंड या ठिकाणी आदरणीय वळवी साहेब आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी प्रचंड रोष लोकांमध्ये आहे, संताप आहे की माझी 14-15 वर्षाची चिमुकली बहीण तिच्यावर अत्याचार करून हिची हत्या करण्यात आलेली आहे. म्हणून आपण या सगळ्या माझ्या आया बहिणींच्या या सगळ्या लोकांच्या भावांचं यांच्या भावना आपण लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर 302 सारखा गुन्हा दाखल करायचा आहे. येणाऱ्या काळात देवेंद्रजींना पुन्हा रमेश भाऊला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट घेऊन त्या ठिकाणी ही फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्याचं आम्ही विनंती करू आणि उज्ज्वल निकम साहेब जे सहकारी वकील आहेत त्यांच्या माध्यमातून ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्या ज्या कोणी या घटनेमध्ये सामील असतील त्यांना फासावर लटकवल्याशिवाय रमेश भाऊ शांत बसणार नाही आणि देवेंद्रजी बी शांत बसणार नाही. मी देवेंद्रजींना हे बी सांगितलं की या ठिकाणच्या रुपलीताईची हत्या कशी झाली, काय झाली, कोणी केली त्याचा प्रकार इथून सगळं आपल्या लोकांना माहिती आहे. पण फक्त तोंड बघून चालणार नाही मित्रांनो. थोडस कटू बोलतो पण सत्य आहे. बऱ्याचशा लोकांना तो प्रकार सगळं माहिती असून समोर काय येत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि आज रुपालीताई ही सरकारची मुलगी नाही, ही समाजाची मुलगी आहे. आज तिच्यावर प्रसंग उद्या तुमच्या आमच्या घरामध्ये माता भगिनी नाहीत का, मुली नाहीत का, माझ्या मुलीवर हा प्रसंग येणार नाही असं होणार नाही का. आणि मी तर आवाहन करतो या ठिकाणी माझा मुलगा जरी असेल तरी त्याला शासन झालं पाहिजे. ह्या मताचं आपण सगळ्यांनी एकमत करून ह्या विषयाचा ठराव घेतला पाहिजे. नाही तर काय होतं गोपनीय माहितीद्वारे एलिगेशन होतं असे 4 लोक जे आपल्या परिसरातलेच आहेत असे 4 लोक सध्या मी माझ्या ताब्यामध्ये त्यांना धरून ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी करतो आहे. ही कशा पद्धतीची घटना झालेली आहे, काय झालेलं आहे त्या मुलीसोबत याचा जवळपास आम्ही तो गुन्हा जे अनगुपित होतं ते आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी तुमच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे जसं घटना घडलेली आहे तशा पद्धतीने आपण गुन्हा दाखल करण्यासाठी तयार आहोत. त्याच्यात काय वाद नाही. दुमत करून घेऊ नका. मनुष्यवधासारखा गुन्हा आपण दाखल करू शकतो. अजून काय तुमच्या तक्रारीमध्ये वेगळं येत आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करू आणि गुन्हा रजिस्टर करणार. गुन्हा रजिस्टर करणार म्हणजे करणार. कालपासून माझा मानस आहे. आज तुमचे इथे आलेले आहेत. प्रकरणाचा तपास आपण 60 दिवसात पूर्ण करूया आणि लवकरात लवकर कोर्टात पाठवून फास्ट ट्रॅक मध्ये कोर्ट चालवण्यासाठी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. फास्ट ट्रॅक मध्ये ही केस लावायची आणि त्यांना जी सजा त्या कोर्टाच्या मार्फत मिळेल ती आपण त्यांना मिळवून द्यायची. दुसरा एक आहे तुमचा आमच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध एक तुमचं ॲलिगेशन आहे तर ते मी आमच्या वरिष्ठांना बोलवून त्या गोष्टी मी समोर आता बी सांगितलेल्या आहेत. पुन्हा आम्ही लेखी सुद्धा त्या ठिकाणी कळवण्याचं तुम्हाला मी